नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकडे कॉन्सेप्ट आहे, आपल्या इकडे खूप प्रसिद्ध कॉन्सेप्ट आहे. जे भूत आणि जे आत्मा जेही आपले हे आहे, तर त्याबद्दल तुम्हाला बोलायचं होतं. तर ह्या सर्व गोष्टींकडे तुमचा दृष्टिकोन कसा आहे? कारण खूप वेळा असं होतं ना, की आपण जे मुंबईत पोरं राहतो त्यांचं असं होतं, अरे हे सर्व खोटं आहे रे, आणि हे असं काही नसतं, किंवा काही असतं तर हे एकदम घाबरून असतात. म्हणजे टोटल अपोजिट व्ह्यूज आहेत. तर मला तर असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला माहिती नाही आहेत बेसिकली. म्हणजे त्यांना आपण प्रॉपरली एक शोध त्यांचा लावला नाही आहे, कारण सायंटिफिक एक कारण आपल्याला मिळालं नाही आहे, म्हणून तसं आहे. पण तुला काय वाटतं? ह्या गोष्टी आहेत. हम्म. जिथे देव आहे तिथे भूतही आहेत, राक्षसही आहेत. ओके, पण त्या देवाकडे बघायचा नजरिया वेगळा आहे, त्या भूतांकडे बघायचा नजरिया वेगळा आहे. आता आपण कोकणात गेलो तर आपण सगळ्यांना देव देव बोलत चालतो, हा देव हा देव देव हा. मुळात नाही. देव आणि देवचार हा वेगवेगळा प्रकार आहे. देव आणि देवचार हा वेगळा प्रकार अशासाठी म्हणतो, जो त्या गावाच्या राखणदारीसाठी आलाय, जो त्या गावाचं देवाचा गण म्हणून आलाय, तो देवचार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणं कशी कराल, म्हणजे बायफर्केशन कसे कराल? जे शंकराचं आहे, म्हणजे शंकराचं शिवपिंड आहे किंवा देवीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर, हे देवाची मंदिरं झालीत. पण त्या गावामध्ये रामेश्वर आहे, वेतोबा आहे, काळोबा आहे किंवा घोडेमुग आहे, हे देवचार आलेत, हे देवाचे गण आलेत. तेही स्वतःला कधी म्हणत नाही मी देव आहे. हम्म. आणि तिथली लोकल वस्ती असते ना, तेही कधी बोलणार नाही की हे देव आहेत, हे देवचार आहेत. देवचार म्हणजे देवाचे गण, ह्यांना राखण दिली जाते दरवर्षी. ओके. त्यामुळे देवचा, तसंच भूतामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसं लोक बोलतात की अरे भूत कुठे असतच नाही वगैरे, जसं देव आपण मानतो, देव आहे असं आपण जाणवतो, तसं भूतही जाणवतात. पण ते जाणवायचा टाईम आहे. सगळ्यांनाच भूत दिसत नाहीत. भूतही काही ठराविक लोकांना, काही गण असतात, त्या पण त्यांचे नक्षत्र असतात, बरोबर. त्यांना ते दिसतात. गण नक्षत्र वगैरे खूप कॅल्क्युलेटिव्ह असतात, त्यांना ते दिसतात, सगळ्यांना दिसत म्हणजे नाही. ते राक्षसगण किंवा मनुष्यगण. राक्षसगण, मनुष्यगण, देवगण. आता लोक बोलतात मनुष्यगणाला दिसतात आणि खूप त्रासही देतात. माझा स्वतःचा मनुष्यगण आहे, पण मला त्रास आतापर्यंत दिसलीत, पण त्रास नाही दिला. अच्छा. कारण त्याच्यावरती मी काही लोकांना विचारलं, मला दिसतं पण त्रास का नाही देत? तर तुझं नक्षत्र रोहिणी आहे, आणि अच्छा. रोहिणी नक्षत्र हे नक्षत्रातलं सगळ्यात स्ट्रॉंग नक्षत्र असतं, किंवा तू हलक्या मनाचा नाहीयेस, धीट आहे. दीड आहेस थोडा. तर ते मला दिसतात, पण त्रास नाही होत त्या गोष्टीचा. इमोना मी कधीतरी, असा एक स्टोरी आहे नालासोपाऱ्यातली, की मी एका मुलाला पटाकून, तो मागे जात होता, त्याला पकडून मी पुढे खेचला, कारण त्याच्यामध्ये काहीतरी दिसत होतं हसताना मला. आणि ते मी एकट्याने नाही, माझे जेवढे 4 मित्र येत होते सगळ्यांनी हसण्याचा आवाज बनवला, आणि जो मागे होता त्यालाही हसण्याचा आवाज येत होता. काय झालेलं हे? ॲक्च्युली अशी गोष्ट आली होती, की आमच्या शेजारी आजी होत्या त्या, म्हणजे अगदी आमच्या गावच्याच होत्या त्या. तर त्यांच्याकडे जेवायचं वगैरे, आणि त्या आजारपणामुळे नालासोपाऱ्याच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऑफ झाल्यात. साधारणपणे 12ला 10-15 आणि 11:45, 11:40ला त्या ऑफ झाल्यात. आणि त्या रात्री अमावास्या होती, प्रॉपर अमावास्या होती, आणि कळतात ना, अमावास्याची खर चालू झाली होती. त्यामुळे त्यांच्या गावातली माणसं किंवा जी कोणी मोठी माणसं होती, ते हात लावायला पण घाबरत होती. ICUमध्ये ऑफ झाल्या होत्या, आणि मी तिच्या हातचं जेवलो होतो. बऱ्याच वेळा तिच्या हातचं जेवले असल्यामुळे आपल्याला एक हे होते, की माया असते ना. माया असते, की मी जेवलो हिच्या हातचं, तर कोण लावत नाही तर मी हात लावणार. माझी आजी आहे, मी घेऊन जातो. मी काकांना बोललो, की काका असं असं आहे, मी आणि माझा एक मित्र होता पिंटे, मी त्याला बोलवून घेतलं, चल जाऊ. आणि त्या आम्ही स्ट्रेचरवरती घेतली, आणि स्ट्रेचरवरून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली, आणि ॲम्ब्युलन्सनं घरी आणून सोडली. झालं असं, की घरी आल्यानंतर बरीचशी लोकं यायला लागली, रात्रभर बसायचं आहे वगैरे. तरी पण काही लोकं अमावास्या असल्यामुळे बसायला बघत नव्हते. हम्म. आणि खाली आलो मित्र आम्ही, तर रात्रभर तर बसायचंच आहे, कारण रात्री कोण दहन नाही करणार, सकाळी दहन होणार. बरोबर. तर काही आमचे मित्र होते फार पराक्रमी, ते बोलले चल आता रात्रभर बसायचं, तर बसायचाही कार्यक्रम आटपूया. हा. तर वेगळं बसणं त्यांचं. नालासोपारा हे असं एक ठिकाण आहे ना, तिकडे रात्रभर दारू मिळते, बिअर्स तर मिळते. अच्छा. पण तिथून एक गाव आहे, गावात जावं लागतं, आणि तिकडे तर आम्ही 4-5 मित्र बोललो चला बाईकने जाऊया. जसं जसं गावात आम्ही घुसत होतो ना, तसं तसं आम्हाला ते रात्री किड्यांचा, पक्ष्यांचा आवाज येत होता. रात्री पक्षी कधीही ओरडत नाही, पण ते पक्षी ओरडत होते.
पक्ष्यांचा जोराजोरात आवाज येत होता. जास्तीत जास्त काय पंखांचा बिंकांचा येतो, पण असा प्रॉपर ह्याचा आवाज, कुत्र्यांची जोरात ओरडण चालू होतं. आम्ही तिथे गेलो आणि साधारणपणे एक सॉब हसणं असतं ना की एखाद्याचं, तसं त्या मित्राला एका आवाज आला. माझ्या प्रथमेश नावाचा मित्र होता. मित्र म्हणे छोटा होता तो, लहान होता, पण आमच्यासोबत आला होता तो. आम्ही ते बियर्स घेतल्या, त्या मामीला आवाज दिला, बियर्स घेतल्या त्यांच्याकडनं विंडोतनं आणि आम्ही निघत होतो. मी मागे बघितलं तर प्रथमेशच्या पाठीमागे कोणतरी उभी आहे. काय? अक्षरशः माझ्या आत्ता पण अंगावरती काटा आला. पूर्णपणे उभी आहे, दिसतेय, फक्त चेहऱ्यावरती केस आहे, चेहरा दिसत नाहीये. आणि प्रथमेश एक पाऊल पटाक करून मागे जाणार, एवढ्यात मी ज्या कॉलरला पकडला आणि पुढे खेचला. तिचा आवाज हसण्याचा थोडा जो स्मूथ होता ना, तो थोडा लाऊड व्हायला लागला, थोडा. आणि मी प्रथमेशला मध्ये बसवलो आणि प्रथमेशच्या मागे मी बसलो. माझ्या मामाचा मुलगा वगैरे होता, ते दुसऱ्या गाडीने गेलेत. पिंट्या गाडी चालवतोय. तो बोलतो, अरे आवाज वाढतोय कोणाचा तरी हसण्याचा. तुम्ही चालवताय गाडी आणि ते वाढत. पिंट्या, मी मागे बसलो, प्रथमेशच्या मागे मी बसलो, ट्रिपल सीट होतो. हसण्याचा आवाज येतोय, वाढतोय, आणि जसं झालं तो त्या पक्ष्यांचा पण आवाज वाढू लागला आणि हसण्याचा पण आवाज वाढू लागला. अक्षरशः ती जी सीमा होती ना, आम्ही जोपर्यंत, तिथे एक मंदिर आहे महादेवाचं, ती क्रॉस करत तोपर्यंत आवाज तो वाढत होता. आणि ते असं होतं की तुम्ही वाचलात, म्हणजे असतं ना की एखाद्या वेळी तुम्ही वाचलात तर त्याचं दुःखाचं हसणं असतं ना, तुम्ही वाचलात किंवा ते चिडवण्याचं हसणं असतं ना, ते हसणं वाटत होतं अक्षरशः. आम्ही आलो त्या रात्री, सगळ्यांचा प्रोग्राम झाला, सकाळी दहन वगैरे झालं, रात्रभर जाग्यातून झोपलो. सकाळी उठून मी प्रथमेशला बोलवलं, बोललो, माणसा, ह्याच्यानंतर रात्रीचा कुठे येत नको जाऊ आमचा, कारण काय वेळ तुझी होती, पण मेलो असतो आम्ही सगळे. कारण हा प्रत्येकाचा, कोणाचा कधीतरी काळ असतो, तो प्रत्येकाचा काळ नसतो. लोक बोलतात भूत पछाडतात, भूत त्रास देतात. मुळात ती त्रास देण्यासाठी असं नसतं, पण त्यांच्या मार्गात किंवा त्यांच्या एरियात त्यांना तुम्ही त्रास दिला तर ते तुम्हाला त्रास नक्की देणार. त्यांना वाटलं की हा मला खूपच, म्हणजे माझ्या, मी याला वाटेवरती येतोय किंवा हा मला खूप आडवा येतोय, तर ते त्रास देणार. आणि त्यांना वाटलं की हा कमजोर मनाचा आहे, ह्याच्या शरीरात मी इन होऊन माझ्या इच्छा पूर्ण करू शकते किंवा करू शकतो, तर तो आत येतो. अदरवाईज त्याला वाटलं हा धीड मानाचा आहे, ह्याच्या इथे मला स्थान मिळणार नाही, तर ते इन होत नाहीत, सहसा झाड बनवत नाहीत, जे आपण झाड बनवणं बोलतो ते. तर तो एवढा भयंकर किस्सा मी त्याला, तेव्हा त्याने मला विचारलं काय झालं होतं नक्की. मला हसण्याचा आवाज कसला येत होता, त्याला पण, प्रथमेशला पण येत होता हसण्याचा आवाज, सगळ्यांना येत होता. कोणतरी हसतंय हा सगळ्यांना. तो पक्ष्यांचा जो आवाज वाढत होता ना, हळू आम्ही बाहेर जाताना, एवढा वाढत होता की विचारू नको. बरं, कुत्रे जे गाडीच्या पाठी लागतात ते स्टॉप एकाच जागेवर थांबले होते. ते कुत्रे एका जागेवर थांबले होते, पण ते विरुद्ध दिशेला बघत होते. बापरे. एवढं सगळं त्याला दुसऱ्या दिवशी त्याला समजवलं, बाकीच्यांनी पण सगळ्यांनी समजवलं. त्याच्यानंतर त्याला आज, म्हणजे त्याच्यानंतर जोपर्यंत नालासोपरा झाला तोपर्यंत मी त्याला घेऊन रात्रीचा कुठे फिरलो नाहीये. कारण काय माहिती त्याचा गण काय असेल किंवा त्याचं काय नक्षत्र किंवा त्याच्या आयुष्यात काय असेल, त्याच्यात काय लिहिलं हे माहिती नाही, त्यामुळे त्याला घेऊन नाही रात्रीचा फिरायचो. पण तरी पण त्याचा तो पोरगा, त्याला खूप हॅट्स ऑफ आहे, मानतो. त्या पोरगा एवढा स्ट्रगल होता, म्हणजे खूप स्ट्रगलर होता पोरगा. तो सकाळी 5:30 वाजता बिचारा पेपर लाईन टाकायला जायचा, त्याचा पेपरचा स्वतः धंदा चालू केला होता. मी कधी कधी विचार करू, हा एवढा सकाळी जातो, पण नंतर एक गोष्ट आहे, 3-4 नंतर त्यांचं एक हे दोरा. बरोबर. आणि प्रत्येकाचा टाइम पण असतो ना, मे बी तो त्या रस्त्यात असेल, तर तुम्ही बोललात की मे बी तिला काहीतरी दिसलं असेल, त्या भूताला वगैरे त्यात काहीतरी दिसलं असेल, खूप गोष्टी असतात ते. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.